महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत म्हणून त्यांनी ती कर्जमाफी केली। तिजोरी कंगाल होती, तिजोरीत पैसा नव्हता, राज्य दिवाळखोरीत निघालेलं होतं। अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी राज्याची घडी बसवली। राज्याची तिजोरी भरायला कौशल्य आणि बुद्धी लागते। मुख्यमंत्री आहेत, त्यावेळचे आमचे अर्थमंत्री आहेत माननीय अजितदादा पवार साहेब, एक चांगलं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि दोन्ही कार्यक्रम, दोन्हीचे टोकं वेगवेगळे आहेत, पण दोघांचा कार्यक्रम एकत्रित करण्याचा हा शासनाचा निर्णय झालेला आहे। मुख्यमंत्री महोदयांचं शासनामार्फत, प्रशासनामार्फत सत्कार हा नवीन विषय आहे। आतापर्यंत कोण्या मुख्यमंत्र्यांचा सरकारकडून, प्रशासनाकडून राज्यभरात शासकीय कार्यक्रम झाला असं मला तरी 40 वर्षात पाहायला मिळालं नाही। ते का तर दीर्घकाळ मुख्यमंत्री राहण्याचा त्यांनी बहुमान पटकावला। वसंतराव नाईकानंतर सगळ्यात जास्त कार्यकाळ मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस आहेत। त्याच्या नंतरचा नंबर लागतो शरद पवार साहेबांचा, विलासराव देशमुखांचा। मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली, कोण किती वर्ष मुख्यमंत्री राहिलं हे महत्वाचं नाहीये, पण ते मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या काळात काय काम झाले, शेतकऱ्यासाठी काय काम झालं, मराठा समाजासाठी काय झालं, ओबीसी साठी काय झालं, कर्जमाफी झाली का, शेतकऱ्यांना वीज बिल माफ झालं का, शेतकऱ्यांना कधी पूर्ण वीज बिल माफ झालं का। ते देवेंद्र फडणवीसांनी 10 वर्षाचं वीज बिल माफ केलं, त्यांनी दुसऱ्यांदा ही कर्जमाफी केली। आता ही दुसऱ्यांदा कर्जमाफी झाली, ती देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे। महाराष्ट्रापेक्षा मोठे राज्य आहेत, मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, मोठे राज्य आहेत, पण एवढी मोठी कर्जमाफी भारतात कोण्याही राज्यात झाली नाही। म्हणजे पहिल्या कर्जमाफीचा रेकॉर्ड ब्रेक देवेंद्र फडणवीसांनीच केला, मोठी कर्जमाफी दिली। दुसऱ्या कर्जमाफीचा रेकॉर्ड ब्रेक, आता त्यांचा रेकॉर्ड, देवेंद्र फडणवीसांचा रेकॉर्ड त्यांनीच मोडला, देवेंद्र फडणवीसांनीच मोडला। आता 56 लाख शेतकऱ्यांचं कर्ज, 56 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय झाला। 36,000 कोटी रुपये कर्ज माफ करण्याचा निर्णय झाला। लाडक्या बहीण योजनेला 36,000 कोटी रुपयाचं कर्ज, लाडक्या बहिणीला 36,000 कोटी रुपयाचं मानधन पगार निवडणुकीच्या